बोला. बरं, शिवाजी सर, आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये 17 ऑगस्टला आलाय. हो. आपले काय काय तक्रारी होत्या आणि आजची तारीख आहे 6 डिसेंबर. 17 ऑगस्ट 2025 ते आता 6 डिसेंबर 2025 या कालावधीत तुमचे बदल काय काय झाले, तुम्हाला काय जाणवते, सगळे मिळून सांगितलं तरी चालेल. 17च्या अगोदर आम्ही ज्यावेळेस त्यांचं BP हाय राहायचा, मग आम्ही मेडिसिनच्या डॉक्टरांना दाखवलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की क्रिएटिन वगैरे एकदा चेक करावं लागेल, किडनीवर काय त्रास आहे का ते बघण्यासाठी. मग त्यांनी आम्हाला दुसरीकडे पाठवलं. पण तिथं क्रिएटिन वाढलेलं होतं, 7.9 होतं. मग आम्ही तुमचे व्हिडिओ, तुमचं सरांचा आणि आमचा संबंध असल्यामुळे सरांना फोन केला, सर असं आहे, तर मी काकाला घेऊन इकडे येतो. त्यावेळेस त्या पेशंटची तब्येत बी खूप वीक झालेले होते, चालता येत नव्हतं, गाडीत बसलं तरी त्रास व्हायचा प्रवासाला. तुम्हाला काय जाणवत होतं पेशंट म्हणून त्यावेळेस? त्रास होत होता. झोपून आलो गाडी. पहिल्यांदा आम्ही इथे घेऊन आलो, आपल्याकडे दाखवलं, जाताना आम्हाला त्यांना संध्याकाळी ऍडमिट करावं लागलं कोटवाडीमध्ये गेलं. कोटवाडीत परत एवढा त्रास झाला. तुम्ही धाराशिववरून आलाय? परांडा ते पुणे म्हणजे किती अंतर आहे? 250 किलोमीटर. 200-250. बरं, औषधं सुरू केल्यानंतर मग कसं कळलं? आता का जेवण जायला लागलं व्यवस्थित, काय त्रास नाही झाला. साधारण दर महिन्याला तुम्ही दर महिन्याला येते. तुम्हाला काय जाणवतंय? तुमचे वडील आहेत ना? तुम्ही बरं, तुम्ही मला वाटतं पहिल्या दिवसापासून आम्ही देवणपासून सोडलंच नाही. आम्ही ॲलोपॅथीकडे गेलोच नाही. आम्हाला आयुर्वेदावरती विश्वास होता आणि सरांच्या संपर्कात असल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं की त्यामुळे आम्ही इकडे जातो. आणि मग काय ऑब्झर्वेशन, तुम्हाला काय वाटतंय साधारण सरांमध्ये काय बदल झाले? ऑब्झर्वेशन म्हणजे सुरुवातीला म्हणजे त्यांची तब्येत कशी झाली होती, म्हणजे वेग झाली होती, पाय सुजायचं हे त्याचं दमही लागल्यासारखं वाटत होतं पहिल्यांदा. परत तुमच्याकडे आल्यापासून पहिल्या महिन्यापासून फरक चांगलाच पडला. क्रिएटिन बी कमी होत गेलं, BP बी म्हणजे नॉर्मल येत गेला. आता प्रवासात काय त्रास होता? प्रवासात त्रास व्हायचा, पाय सुजायचं. आता काय त्रास? आता काय प्रवासात काही. आता आम्ही जरी म्हणलं का घरी थांबा तुम्ही, आम्ही मेडिसिन घेऊन येतो एकदा. नाही म्हणतो मी येतो सोबत. तुम्ही स्वतः पहिलवान आहेत ना? बरं, या पेशंटमध्ये आपण बघतोय तर हा आपला क्लिनिकचा कम्पॅरेटिव्ह चार्ट आहे, ज्याच्यामध्ये वरच्या बाजूला आपण सोनोग्राफीमध्ये जे काही फाइंडिंग्ज आहेत ते आपण मेन्शन केलेले असतात. आणि त्यानंतर या कम्पॅरेटिव्ह चार्टमध्ये तुम्ही बघू शकाल साधारण डेट, HB पर्सेंटेज, क्रिएटिनिन व्हॅल्यू, युरिया, युरिक ॲसिड, ब्लड युरिया, नायट्रोजन, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, युरिन प्रोटीन, इतर काही जर अजून ऑब्झर्वेशन्स असतील तर ते मेन्शन केले. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं EGFR लिहिलेलं आहे, एस्टिमेटेड GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, आणि BPचं पण. तर याच्यामध्ये पेशंटकडं आपल्याकडे यायच्या अगोदर जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात अवेलेबल ते पण आपण मेन्शन करतो. जसं की इथं तुम्हाला दिसत असेल 17 ऑगस्टला आपली औषधं सुरू झालेत, त्या अगोदरचे इथं 6.22 क्रिएटिनिन 17 ऑगस्टचं आहे. त्यानंतर टिल डेट दर महिन्याचे रिपोर्ट्स त्यांनी जे केलेले आहेत, आता करंट त्यांचं 4.1 वर आलेलं आहे विथ आयुर्वेद मेडिसिन्स ओनली. आणि त्याबरोबर बाकीचे जर तुम्ही पाहिलं तर इकडचा EGFR जो 12 होता तो आता 17 वर आला आहे. म्हणजे आपलं टार्गेट आहे 60+ व्हावं. बऱ्याचशा पेशंटमध्ये आपण ते करू पण शकलो आहे. आणि हिमोग्लोबिन पण तुम्हाला लक्षात येत असेल की जे डाऊनफॉल जो होत चालला होता तो आता स्टेबल झाला आहे आणि 8 वर आला आहे. इकडं प्रोटीन जे 3+ होतं ते 2+ वर आलेलं आहे. आता या महिन्यामध्ये आपल्याला युरियाचं ऑब्झर्वेशन थोडंसं 109 पर्यंत गेलेलं दिसतंय, जे पण अगोदर सेटल्ड होतं. तर त्याचे काही टेम्पररी कॉजेस असतात, त्याच्यावर आपण फोकस करतो. मग या पेशंटमध्ये अशा ऑब्झर्वेशन्स आहेत. नवीन पेशंटसाठी काय सांगायचं तर सांगू शकता तुम्ही तुमच्या. नवीन पेशंटने जे डायलिसिस करत असतील व त्यांना डिटेक्ट झालं, त्यांनी ॲलोपॅथी करत पहिलं आयुर्वेदाला प्रायोरिटी दिली पाहिजे. त्याच्यामुळे आयुर्वेदाने कसं की मुळापासून सगळ्या गोष्टी निघून जातात, त्यांना पुढे डायलिसिस करायची सुद्धा गरज पडणार नाही. सर, तुमचं काय मत आहे?
आता व्यवस्थित झालंय बेस्ट. असं छान राहायचं. सगळ्यात महत्वाचं असतं आपलं पथ्य पाळणं. बरोबर आहे. औषधं फक्त एकटी काम करत नाहीत, औषधांबरोबर आपल्याला पथ्य सांभाळावे लागतात. आणि तुमच्या बाबतीत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पथ्य पाळले. जे काही खायला सांगितलं होतं, जे काही तुम्हाला पाण्यावर जे काही आपण सांगितलेलं होतं, औषधाचं पाणी वगैरे, ते सगळं तुम्ही पाळलं. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुमची चांगली प्रगती झाली. छान. थँक्यू. थँक्यू.